नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मी स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय, मी रोहन मोरे। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मी स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय, मी रोहन मोरे। तर मंडळी, आज आहे दुसरा सोमवार आणि आपण जाणार आहोत शंकराच्या मंदिरामध्ये, ते म्हणजे आपल्या गंगावर। अशा प्रकारे आपण आता जाणार आहोत गंगावर। हे बघा, आपण असं वगैरे दूध वगैरे घेतलेलं आहे, फुलं वगैरे बघा, फुलं वगैरे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत। अशा प्रकारे आपण आता घरामधून निघाले आहोत मंदिरात जाण्यासाठी। अन्नी वगैरे पण येतात, ते पाटणा येतात। मी आता थोडा पुढे जातो, व्हिडिओ काढणार आहे कारणाने। बघा, इथं आपला मंदिर आहे रामाचा आणि आपण अशा प्रकारे जाणार आहोत मंदिर। आपला स्टँड बघू शकता तुम्ही आणि आपण अशा प्रकारे इकडनं आता जाणार आहोत शंकराच्या मंदिरामध्ये। नदी साईडला आलेलो आहोत। हे बघा आमचा गावाकडचा पूल, हे बघा कसा आहे कोकण। आणि आपण आता हे बघा बघू शकता नदी वगैरे, पावसाळी कसा हिरवागार आहे। अशा प्रकारे आपण आता मंदिरामध्ये जातच आहोत। हे बघा भगवा, आणि अशा प्रकारे आता अन्नी वगैरे येतच आहेत पाटणा। आणि मी आता एकटा पुढं आलेलो आहे, त्या सगळे एक मंडळी येत आहेत पाटणा। मी पुढे जातोय कारण चालायला थोडा टाईम जातो, 15-20 मिनटं जातात चालायला, थोडा लांब आहे। तर बघू शकता तुम्ही हिरवागार आणि कोकणात कसं फिरायला मजा येते। मी व्हिडिओ करणार होतो पहिला सोमवारी करणार होतो, पण घराचं काम चालू असल्या कारणाने मला व्हिडिओ करायला जमली नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता गावामधनं आलेलो, आपण या पुलावरनं आलो आणि हे बघा अशा प्रकारे मुतना फाटा लागतो। ह्या साईडने आता आपण आतमध्ये जाणार आहोत। कुठे चाललो? इकडे चाललो काय? हे बघा अशा प्रकारे आपला दुकानं वगैरे जायत आहेत। ह्या साईडला आहे आपली आदिवासीवाडी आहे आणि आपण आता जाणार आहोत त्या रोडने आपण आलो। आणि आता बघूयात, मुतण्या फाट्यावरनं आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। आणि बघू शकता तुम्ही गावाकडे माणसं थोडी कमी आहेत, पण सध्या संस्कृती ही म्हणजे जपणारी आपली पिढी आहे ना, ती एकदम मस्त आहे। कारण आधीची पिढी होती ना, ते एवढी शिकवून गेलीत की संस्कृती आपली जपायला पाहिजे। आपण कोकणकर आहोत, तर आता आपला सण येतात, नारळी पौर्णिमा आणि परत गणपती, हे आपलं असं सण येतात, ती संस्कृती जपतो म्हणजे ते आपलं कोकण। बोलायचं झालं ना तर खूप काही आहे। आपण आगरी कोळी आहोत आणि आगरी कोळी कुठं घाबरत नाही, माहिती आहे तुम्हाला। आणि हे बघा आपल्याला आता काका आलेले आहे। कुठे गेलेले आहेत? देवळात गेलेले। हे बघा, हे अशा प्रकारे इथं पाणी आहे। इथं गणपतीत आम्ही गाड्या वगैरे धुवायला येतो। बघा बघू शकता सगळे अशा प्रकारे मंडळी देवळातनं येत आहे आणि आपण पण आता मंदिरामध्ये जाणार आहोत। तर मित्रांनो बघू शकता, हे बघा अशा प्रकारे जंगलातनं अशा प्रकारे आपला रोड आहे गंगावर जाणारा। हे बघा अशा प्रकारे वाडा वगैरे आहेत साईडला, शेती वगैरे आहे आतमध्ये। मित्रांनो, वाडा तुम्ही बघितलंच असाल आणि पूर्ण जंगलामधून आहे आपला गंगावर जाणारा मार्ग। आणि आपण अशा प्रकारे चालतच आहोत जाण्यासाठी।
पाऊस सकाळपासून एवढा पडत होता की बाहेरच पडून नव्हता देत. आणि हा बघा आता कशी उभारी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही. बघू शकता ही आहे भोलेनाथची श्रद्धा आमच्यावर. श्रद्धा असलीच पाहिजे कारण बघा आत्ता पाऊस पूर्ण थांबलेला आहे. बघा आता उडाले हो. हां मंदिरात जाऊन येते. हां जाऊन येते. सोमवार आहे ना. कुठे गेलेलो? रोहाला जातो काय? ठीक आहे मंदिरात जाऊन येतो मग. तर अशा प्रकारे हे आलेले आहे सासलीच्या वाडीवरनं. इकडनं आहे मदना रोड गंगावरनं इथं समोरनाच सासलेवाडीला जायला रोड आहे मदना. ते आलेले आहेत पाया वगैरे पडूनच जातात ते मंदिरातून. माणसा खूपच आहेत बोलते मंदिरामध्ये. काय बोललो ते रोहाला जात होते. चला अशा प्रकारे हा रोड आहे आणि इथं पाणी वगैरे आहे. गंगा बोलतो ना ती हीच अशी पूर्ण नदी लागलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आता जाणार आहोत मंदिरामध्ये. बघा हा उच्चलच्या इकडे जाणारा रोड आहे आणि हा आपण आता मंदिरात जातो तिकडे जातो रोड. तुम्ही बघू शकता शेती लावलेली आहे हवी. उच्चलच्या गावातले बी लावलेली आहे ही शेती बघा बघू शकता. आणि तिथे समोर दिसतोय तो मंदिर. आणि आपण अशा प्रकारे आता जाणार आहोत मंदिरामध्ये. फायनली आपण आता पोचलेलो आहोत. हे बघा पाणी वगैरे पिण्यासाठी इथं विहीर पण आहे. इथनं समोरनं दिसतोय मंदिर आणि हे आहे गंगा नदी. आणि आपण अशा प्रकारे आता जाणार आहोत. माणसं वगैरे असतीलच तर आपण जाऊयात आता. तर हे बघा पहिला पाया वगैरे धुवायला लागतात नंतर आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो. जुन्या कालापासून परंपरा चाललेली आहेत. आणि हे आहेत गंगा. आणि वगैरे आपण आता पाया वगैरे पाणी घेणार आहोत. पायावर पाणी घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे बघा हे विहीर बोलतात त्याला. आणि प्राचीन कालापासून या अशा प्रकारे मठ आहेत आणि इथं नंदी आहे. आणि अशा प्रकारे आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत. बघा अशा प्रकारे उच्चल गावात मधली सगळी मंडळी आहे इथे. आता मंदिरामध्ये बसून घेणार आहोत कारण हे बघा अशा प्रकारे सगळी एक एक जण जाऊन अशी पूजा करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण आता सगळ्यांच्या झाल्यानंतर आपण पूजा करणार आहोत. पाऊस पडतो मी इथे काढत घ्यायला आणि तिथे बिझनेस खाटावर केली. एक बार तीन ना
अशा प्रकारे आपली पूजा वगैरे करून झाली आणि बघा अशा प्रकारे सगळी मंडळी बसलेली आहे. आणि अशा प्रकारे आता नारळ वगैरे फोडत आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे परंपराने या सगळ्यांची पाया वगैरे पडत आहेत. तिथं होता बघा. अशा प्रकारे सगळी पूजा वगैरे करून आता घरचा रस्ता धरत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आपण आता घरी जाणार आहोत. सगळी मंडळी होती पूजा वगैरे करून अशा प्रकारे घरी जात आहे आणि अशा प्रकारे आपण पण जाणार आहोत. आमच्या आणि पुढे वाट बघतात, कारण पूजा करताना व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ करणारा एकटाच होतो. सगळी मंडळी होती, बायका मंडळी होती सगळी, त्यामुळे मी पूजा करताना ते व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत. तर तुम्ही सगळी उच्च गावातली मंडळी जात आहे घरी आणि आम्ही पण जाणार आहोत. पाहू शकता हे बघा. आता हे मंदिर आपल्याला, आता आपण इकडे फेरी मारतच असतो आणि इकडनं आपली ढोर आलेली आणि आपण अशा प्रकारे जात आहोत आणि वैतागलेले आहेत, कारण मी व्हिडिओ करत आहे ना, म्हणून त्यामुळे आम्ही पाटणा आलेलो आहोत. पाटणा आलो. इचलकरा गावामध्ये गेली आणि आम्ही आता इकडे नदीच्या ह्यानी जाणार आहोत आणि पाटणा येत आहेत आणि आपण आता पाण्यातनं जात आहोत. बघू शकता पाणी आहे आणि पाणी खूपच आहे. घरी कपडे बदलणार. अशा प्रकारे आपण आता घरचा रस्ता पकडलेला आहे. तर आपल्या गावातली माणसं भेटलेली आहे आणि बघा मंदिरातच जात आहेत. फायनली आपल्या गावात अशा प्रकारे आमचा घरचा रस्ता जाताना कळलेला आहे. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी.